तर तुमचे भरपूर सारे प्रश्न आणि त्याची आज उत्तरं मी घेऊन आलेली आहे। तर तांदळाच्या हाराबद्दल पडलेले तुमचे प्रश्न आज क्लिअर करते सगळ्यात अगोदर आपण तांदळाचा हार वेगवेगळ्या पद्धतीने कलर कसे करू शकतो हे सुद्धा सांगणार आहे। त्याचबरोबर हा गोल्डन कलर सगळ्यांना आवडला आहे, तर हा कसा दिला हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते। चला, श्री स्वामी समर्थ। सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह स्वर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा ब्लॉग अगोदर मी शेअर केलेला आहे, पण झालं काय, त्या ब्लॉगमध्ये मी 2 हार दाखवले, त्याबरोबर प्लस माझा ब्लॉग सुद्धा होता, त्यामुळे बहुतेक तुम्हाला क्लिअर झालं नसेल या हाराचं। आणि आणखी एक गोष्ट, त्यामध्ये मी दाखवलं सुद्धा नव्हतं तुम्हाला कलर कसा केलं, पण आजच्या ब्लॉगमध्ये कलर कसा केला हे दाखवते आणि हा तांदळाचा हार कसा बनवला हे बघूया। ह्यासाठी ना अगोदर मी तुम्हाला सांगेल, बऱ्याच जणांचे हार होत नाही आहे, तर त्याला तुम्ही धागा प्लीज, हा धागा मिळतो बाजारात, इझिली मिळेल, तुम्ही घेऊन या, म्हणजे तुमचा जो तांदूळ आहे तो निसटणार नाही। आणि हा धागा एम्ब्रॉयडरी वर्क करण्याचा धागा आहे, तुम्ही बघितलेला स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दाखवू शकता दुकानवाल्याला, तो तुम्हाला देईल, जिथे रील वगैरे मिळतात त्या दुकानात इझिली मिळेल। खिळ्याला दोन्ही साईडला धागा सगळ्यात अगोदर घट्ट बांधून घ्या, त्यानंतर मध्ये गाठ मारा, चांगले 2-3 गाठ मारा आणि त्यानंतर अशा प्रकारे जे 2 धागे आहेत ना त्याच्यामध्ये तांदूळ अडकवून अशी एक ओढगाठ मारून घ्यायची मस्तपैकी। अजिबात तुमचं हार बनणार नाही असं नाहीच होऊ शकत। आता इथे मी सगळ्यात अगोदर सांगते, हे जे व्हिडिओ आहेत ना हे अगोदरचे आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या। तर ह्या तांदळांना ना मी कसं कलर केलं, तर हा हळदीचा पिवळा कलर आहे, एवढा उठून दिसत नाही आहे, तुम्ही बघू शकता, तुम्ही कलरसुद्धा वापरू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात अगोदर तुम्ही तांदळाला कोणता कलर वगैरे देऊ नका, बिना कलरच्या बासमती तांदळांवर तुम्ही ट्राय करा, तुम्हाला जमलं ना तर मग तुम्ही कलर द्या तुम्हाला पाहिजे तो। मी तुम्हाला पुढे दाखवतेच मी कोणता कलर दिलेला। तर हा फक्त हळद आणि त्याला ना थोडासा तूप लावलेला, तूप थोडासा एक बोटभर हळद घालून त्या तांदळाला चोळून घेतलेला आणि फॅनखाली सुकवलेलं आहे, एवढंच आहे। त्यानंतर आपल्याला जेवढा हार पाहिजे तेवढा करून घ्यायचा आणि त्याला पाठीमागे गाठ मारून घ्यायची। तुम्हाला अजून पुढे बरेच हार दाखवते, घाबरू नका। तर बघा, दुसरा हारसुद्धा मी बनवलेला ना हा, तर तो मी बनवलेला कुंकूचा। तर कुंकूचा पण एवढा कलर दिसत नाही आहे, तुम्ही बघा पुढे दिसेलच तुम्हाला, लाल कलर एवढा दिसत नाही। तर माझं म्हणणं आहे, हळद कुंकूच्या मागे तुम्ही लागू नका, तुम्ही डायरेक्ट ॲक्रेलिकचे कलर आणा, छोटी डबीमध्ये मिळतं, आणि तुम्हाला नसेलच कुंकूचंच करायचं आहे तुम्ही करू शकता। फक्त कलर करताना पाण्याचा वापर करू नका, नाही तर तांदूळ तुटू शकतं। मी आता एवढे हार बनवलेला, माझा एकसुद्धा तांदूळ तुटला नाही, कारण का मी कुंकूमध्ये सुद्धा तूप थोडंसं, अगदी थोडंसं तूप घालायचं आणि तांदूळसुद्धा थोडेसे घ्यायचे, अजिबात जास्त तांदूळ लागत नाही, थोड्याशा तांदळांमध्ये हे हार होतात। तुम्हाला भरपूर हार बनवायचे असतील तर ठीक आहे, पण तुम्हाला घरामध्ये 2-3 मूर्त्यांसाठी पाहिजे असेल तर थोडेसे अगदी तांदूळ घ्या। छान अशा प्रकारे ओढगाठ, एवढंच फक्त गाठ मारायची आहे, बाकी काही नाही, आणि हार आपला तयार होतो। आता स्पेशल मी हा गोल्डन हार सगळ्यांना आवडला आहे आणि तुम्ही कसा कलर केला हे विचारते सगळेजण। फायनली आता दाखवते कसं कलर केलं। एका डिशमध्ये ना तांदूळ घेतलेले आहेत, बासमती लांब तांदूळ असेल, जितका लांब असेल तितका चांगला तो घ्या, आणि इथे ॲक्रेलिकची जी डबी दाखवली गोल्डन कलरची, ती अशा प्रकारे तिचे 2-3 थेंब टाकून घेतले, छान त्याला चोळून घेतलं, तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये। तुमच्यासाठी खास ह्या तांदळांना मी कलर केलेला आहे आज, आणि आणखी मला द्यायचे आहे हार, त्यामुळे मग मी विचार केला तुम्हालासुद्धा शेअर करते। तर ह्या कलरचा ना आपल्याला पुढे हार वेगळ्या पद्धतीने मी शेअर करणार आहे, दिसेल तुम्हाला। त्यानंतर पुन्हा थोडंसं सुकवायचं, थोडंसं हात फिरवायचं आणि पुन्हा थोडासा कलर मारायचा, आणि अशा प्रकारे त्यानं वेगवेगळं करून घ्यायचं। फॅन खाली ठेवल्यावर इझिली वेगळे होतात बघा, 2 ते 3 मिनटात, 15 मिनटं पण नाही लागत, वेगळे होतात ते। आणि हाताचा कलर पाण्याने धुवून जातो, त्याचबरोबर डिशचा कलरसुद्धा पाण्यानेच धुवून जातं, घासायची पण गरज नाही, लगेचच्या लगेच धुवून घ्यायचं, तांदूळ वेगळ्या साईडला सुकत ठेवायचे। आता हे मी क्लिअर केलेलं आहे का कलर कसा करायचा तर दाखवलं तुम्हाला। त्याचबरोबर आता आपण फळीला ना 2 खिळ्यांना धागा बांधून घेतलेला आहे, घट्ट बांधायचा, त्यानंतर मधीसुद्धा गाठ मारून धागा बांधून घ्यायचा, आणि मग एक व्यवस्थित तांदूळ ठेवून आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। आणि गाठ थोडीशी घट्ट मारा, तांदूळ तुटत नाही, फक्त घट्ट मारा, खूप जास्त ओढून घट्ट मारू नका, म्हणजे तांदूळ तुटेल, कारण का ते नाजूकच असतं ना शेवटी, म्हणून घट्ट मारायची, पण थोडंसं तांदळाला तुटणार नाही एवढी घट्ट मारायची। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। मी आता तुम्हाला खरं सांगते, एवढे हार बनवलेला माझा एकही तांदूळ तुटला नाही। मी हळदीचा कलर लावून पण तांदूळ बनवलेला, त्यातसुद्धाही गाठ मारताना एकसुद्धा तांदूळ तुटला नाही। आणि आता एवढा महिनाभरपासून मी वापरते ना, महिना झाला असेल तर माझा हार खराबसुद्धा झालेला नाही,
का त्यांचा कलरसुद्धा काही झालेला नाही आणि मी ओल्या कपड्याने पुसून पुन्हा देवाला अर्पण करते हे हार. तर छान अशा प्रकारे तुम्हाला एकदम जवळनं दाखवते. सगळे बऱ्याच वेळा मी क्लिअर केलेले आहे, पण मी विचार केला का अजून एकदा क्लिअर करून टाकते, म्हणजे पुन्हा तुम्हाला तेच प्रश्न येतच राहतात. मी त्याच्यामध्ये सांगते, मी सांगितले तुम्ही नीट ऐका, मी व्हिडिओमध्ये सांगते तरी प्रश्न आता जाऊ दे. प्रत्येकाला कसं माहिती आहे का, कोणाचं आता एका ताईंचं काल नव्हतं होत तर त्यांनी मला पुन्हा प्रश्न विचारला. तर होणार, तुम्ही ट्राय करा, होणार. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, साध्या तांदळांवर ट्राय करा तुमच्या घरात आणि मग तुम्ही कलर करा, कारण का कलर केलेले तांदूळ यूज होणार नाही, आपण पक्ष्यांना सुद्धा खायला देऊ शकत नाही. म्हणून साध्या तांदळांवर करा आणि मग तुम्हाला झालं. आणि अगदी थोडे तांदूळ घेऊनच त्यांना कलर करा, जास्त तांदळांना कलर करू नका, उगाच वेस्ट जातील. त्यानंतर ना आपला पूर्ण आता गोल्डन हारसुद्धा झालेला आहे. आणि हा हार मी त्या दिवशी स्वामींच्या पूजेसाठी स्वामींसाठी स्पेशल बनवलेला, खूप सुंदर दिसत होता आणि त्यामुळेच सगळ्यांना आवडला तो. तर लास्टला आपल्याला पाहिजे तेवढी गाठ मारून घेऊ शकतो आणि पाहिजे तेवढ्या लांबीच आपली मूर्ती असेल मोठी छोटी, तिला आपण तशा प्रकारे बनवू शकतो. तर असा आपला हार हा तयार आहे, खूप सुंदर दिसतो. गोल्डन हार ना, सगळ्यात मला ना गोल्डन, मी तुम्हाला सांगते ना, ॲक्रेलिकचे कलर आणून कलर मारा, थोडंसं आपले पैसे जातील पण हे हार ना टिकतील सुद्धा आणि दिसतात सुद्धा छान. आणि पुन्हा एकदा त्या व्लॉगमध्ये पण शेअर केलेला, पण तो पूर्ण व्लॉग होता म्हणून तुम्हाला समजलं नसेल. तर अशा प्रकारे स्वामींसाठी सुंदर हार मी घातलेला जेव्हा त्यांची पूजा वगैरे केली आणि खूप सुंदर दिसत होता. म्हणजे तुम्हीच सांगा कमेंट्स करून का कसा वाटला तुम्हाला. आणि मी अशी अपेक्षा करते का तांदळाच्या हाराबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.